नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढचा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे संयुजा व्हॅलेन्सी. मूलद्रव्यांच्या संयोग पावण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेला संयुजा असं म्हणतात. हे आपण आधीच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहे. मूलद्रव्यांची संयुजा ही विशिष्ट अंकाने दर्शवतात. हा अंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूंबरोबर केलेल्या रासायनिक बंधाची संख्या ती असते. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये मूलद्रव्यांच्या संयुजा समजण्यासाठी रासायनिक संयोगाचा नियमाचा वापर करण्यात आलेला आहे. 20व्या शतकामध्ये मूलद्रव्यांच्या संयुजेचा त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी असलेला संबंध लक्षात आलेला आणि म्हणून या संयुजा तयार करण्यात आल्या. म्हणजे एखादं मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याचा अणुअंक जो काही असतो त्या अणुअंकानुसार इलेक्ट्रॉन स्वरूपण जे काही असतं या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून त्याचे किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत बाहेरच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ती घेऊन त्याची संयुजा ही तयार होत असते. उदाहरणार्थ सोडियम अणू आपण जर घेतला तर सोडियम अणूचं अणुअंक किती आहे, मग त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे. आता सोडियम क्लोराईड हे जे काही संयुग तयार होतं ते सोडियम अणू आणि क्लोरीन अणूने तयार होत असतं. मग क्लोरीनचं स्वरूपण काय आहे, त्यासाठी क्लोरीनचा अणुअंक काय आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावरून त्याची संयुजा ही आपल्याला कळते. उदाहरणार्थ सोडियम अणू जर बघितला तर सोडियम अणूचा अणुअंक हा 11 आहे आणि क्लोरीनचा अणुअंक हा 17 आहे. मग त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात आणि उरले किती, मग 8 आणि 2 10 झाले, उरला 1. तर बाह्य कक्षेमध्ये किंवा शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स हा अणूचा सोडियम अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. हे झालं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. तसं क्लोरीनचं जर बघितलं आपण तर क्लोरीनचा अणुअंक हा 17 आहे. मग 17 आहे म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये त्याचे 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि उरले किती मग 7. तर शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. हे त्याचं झालं इलेक्ट्रॉन स्वरूपण. कोणाचं, क्लोरीनचं. सोडियमचं काय सांगितलं, 2, 8 आणि 1 म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन, क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. मग त्याला अष्टस्थिती पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. मग तो कोणाकडून घेतो, सोडियमकडून घेतो आणि त्यामुळे सोडियमकडून तो 1 इलेक्ट्रॉन्स घेतो. त्यामुळे त्याच्यावर 1 ऋण प्रभार निर्माण होतो आणि सोडियम इलेक्ट्रॉन देतो 1 इलेक्ट्रॉन म्हणून त्याच्यावर 1 धन प्रभार निर्माण होतो. हे आपण इयत्ता 8वीमध्ये अभ्यासलेलं आहे. तर त्यापासून सोडियम आणि क्लोरीन यांचं रासायनिक बंध त्यांच्यामध्ये संयुजेमध्ये निर्माण होतात आणि त्यापासून सोडियम क्लोराईड हे संयुग तयार होतं. उदाहरणार्थ इथे बघितलं सोडियम अणू, मग सोडियमची संज्ञा काय आहे, Na आहे. मग त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 1 म्हणजे 2 त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे त्याच्या अणुअंक. मग अणुअंक पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. मग असा तो 1 इलेक्ट्रॉन हा सोडियमचा तो देऊन टाकतो. कोणाला देतो, क्लोरीनला देतो आणि म्हणून इथे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती राहिलेत, मग 8 इलेक्ट्रॉन राहिले. 1 देऊन टाकला तर म्हणून त्याच्यावर 1 धन प्रभार हा निर्माण होतो. तसं क्लोरीनचं जर बघितलं आपण तर क्लोरीन अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 7 आहे. बरोबर, 7 आहे म्हणून तो 1 इलेक्ट्रॉन घेतो अधिक 1 इलेक्ट्रॉन तो सोडियमकडून, हा 1 इलेक्ट्रॉन तो सोडियमकडून घेतो. म्हणून इथे 2, 8, 8 म्हणजे त्याची अष्टस्थिती पूर्ण होते आणि म्हणून इथे क्लोराईड आयन तयार होतो. क्लोराईड आयन म्हणजे क्लोरीनवर 1 ऋण प्रभार निर्माण होतो कारण तो 1 इलेक्ट्रॉन सोडियमकडून घेतो. मग असा सोडियमचा धन आयन आणि क्लोरीनचा ऋण आयन असं एकत्र येतात आणि त्यापासून मग सोडियम क्लोराईड हे तयार होत असतं. हे संयुग आहे. सोडियम क्लोराईड हे काय आहे, संयुग आहे. सोडियमचा अणू 1 इलेक्ट्रॉन सोडियमचा अणू 1 इलेक्ट्रॉन क्लोरीन अणूला देतो व सोडियमचा धन आयन तो स्वतः सोडियमचा धन आयन तो तयार करत असतो. आलं लक्षात.
आणि म्हणून सोडियमची संयुजा किती आहे, मग 1 इलेक्ट्रॉन देतो म्हणून सोडियमची संयुजा 1 आहे. तसंच क्लोरीनचा अणू 1 इलेक्ट्रॉन काय करतो, घेत असतो, 1 इलेक्ट्रॉन घेतो. क्लोरीनचा ऋण आयन तो तयार करत असतो. तर क्लोरीनचा हा ऋण आयन तो तयार करतो आणि त्यामुळे क्लोरीनची संयुजा किती आहे, 1 आहे. फ्लोरीनची संयुजा 1 आहे. तर यामध्ये आयनांवरील प्रत्येक एक विरुद्ध प्रभारांमधील आकर्षणामुळे सोडियम धन आयन आणि क्लोरीन ऋण आयन हे तयार होतात आणि यांच्यामध्ये रासायनिक बंध निर्माण होतो आणि रासायनिक बंध निर्माण होऊन सोडियम क्लोराईड हे संयुग तयार होत असतं. अशा प्रकारे सोडियम अणूची क्षमता 1 इलेक्ट्रॉन देण्याची असते, तर क्लोरीन ची क्षमता ही 1 अणू घेण्याची असते. म्हणजे सोडियम व क्लोरीन दोन्ही मूलद्रव्यांची संयुजा ही 1 आहे. आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याचे अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो, आयनिक बंध, इथे आयनिक बंध निर्माण झालेला आहे. तर आयनिक बंध निर्माण होताना त्याच्यामध्ये मूलद्रव्याचे अणू जितके इलेक्ट्रॉन देतात किंवा जितके इलेक्ट्रॉन घेतात ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा असते. म्हणून इथे सोडियमची संयुजा 1 आहे, क्लोरीनची संयुजासुद्धा 1 आहे. हे महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये धनप्रभारित आयनांना, हे धनप्रभारित सोडियमने धनप्रभारित आयन तयार केला. तर धनप्रभारित आयनांना आयन जे काही धनप्रभारित तयार होतात याला आपण कॅटायन असं म्हणतात किंवा धन आयन त्याला म्हणतात. आणि ऋणप्रभारित आयन इथे क्लोरीनने तयार केला आहे, त्याला ऋणप्रभारित आयनांना ॲनायन असं म्हणतात किंवा ऋण आयन त्याला म्हणतात. मॅग्नेशियम क्लोराईड आहे, तर मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये सुद्धा मॅग्नेशियमचे धन आयन तो निर्माण करतो, म्हणून ते मॅग्नेशियम हा कॅटायन निर्माण करतो आणि क्लोरीन हा तुम्हाला इथे याप्रमाणे ऋण आयन तो निर्माण करत असतो. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉन्स जे काही असतात, बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स, याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1, याचे किती 7. तर बाह्यतम कक्षेमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन असतात या इलेक्ट्रॉन्सला संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतात. तर हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहे बाह्यतम कक्षेमध्ये त्याला संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतात. अजून म्हणजे इथे जे काही इलेक्ट्रॉन्स दिले जातात किंवा इलेक्ट्रॉन्स हे घेतले जातात, तर ही इलेक्ट्रॉनची जी काही संख्या असते ती नेहमी पूर्णांकामध्येच असते, ती कधीही अपूर्णांकात नसते. तर अपूर्णांकामध्ये नसते ती संख्या, संयुजा ही नेहमी पूर्णांकामध्येच असते, हे लक्षात ठेवा. कारण इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी पूर्णांकात असते, म्हणून संयुजासुद्धा पूर्णांकात असते. इथे तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन असे मूलद्रव्य दिलेले आहेत आणि या मूलद्रव्यांचा हे अणुअंक आहे. अणुअंक आहे, उदाहरणार्थ हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, मग त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येणार, 1 येणार. संयुजा इलेक्ट्रॉन किती येणार, 1 येणार आणि संयुजा किती येणार त्याची, 1 येणार. तसं हेलियमचं जर बघितलं तर हेलियमचा अणुअंक 2 आहे, म्हणजे स्वरूपण काय येणार, 2 येणार आणि इथे पण 2 येणार. स्वरूपण इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, इलेक्ट्रॉन संयुजा इलेक्ट्रॉन 2 आणि त्याची संयुजा ही काय आहे, 0 आहे. कारण इथे त्याची द्विक स्थिती पूर्ण होते, तो कशामध्येही भाग घेत नाही, म्हणून संयुजा त्याची तो कोणाला इलेक्ट्रॉन देत नाही व घेत नाही, म्हणून त्याची संयुजा ही 0 आहे. आता लिथियम जर बघितला तर लिथियमचा अणुअंक हा 3 आहे, इथे 3 आहे, म्हणून इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याच्या पहिल्या कक्षेत 2 आणि शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. मग त्याचं संयुजा इलेक्ट्रॉन किती येणार, संयुजा इलेक्ट्रॉन तर 1 येणार, बरोबर. आणि म्हणून इथे त्याची संयुजा किती येणार, 1 येणार. बेरिलियम इथे दिलेला आहे बेरिलियम, तर बेरिलियमचे अणुअंक 4 आहे, व त्याच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेत किती, 2 इलेक्ट्रॉन येणार आणि त्यामुळे 2 येणार. संयुजा इलेक्ट्रॉन इथे 2 येणार आणि संयुजा म्हणून त्याची 2 आहे. बोरॉनची जर बघितली तर इथे 5 आणि
5 हा अणुअंक आहे त्याचा, तर 2 आणि 3 असं दिलं आहे बरोबर. संयुजा इलेक्ट्रॉन 2 आणि 3 म्हणून त्याचे संयुजा इलेक्ट्रॉन 3 येणार, इथे त्याची संयुजा 3 येणार. कार्बनचा अणुअंक हा 6 आहे म्हणून 2 आणि 4 येणार. तर याची चतुर्संयुजा आहे, इथे 4 येणार. आलं लक्षात, इथे 4 येणार. नायट्रोजनचं जर बघितलं तर अणुअंक 7 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन उरलेले, इथे किती 5 इलेक्ट्रॉन. तर इथे त्याचा संयुजा इलेक्ट्रॉन हे 3 येणार, कारण अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी तो 3 इलेक्ट्रॉन्स घेतो, म्हणून इथे संयुजा त्याची 3 आहे. असं हा तक्ता तुम्हाला दिलेला आहे, बाकीचा तुम्ही पूर्ण करा. पुढचा आहे परिवर्ती संयुजा. तर परिवर्ती संयुजाचा सुद्धा तुम्हाला इथे तक्ता हा दिलेला आहे. मग परिवर्ती संयुजा, इथे कॉपर तांबे दिसतं आहे, संयुजा याची 1 व 2 आहे. म्हणजेच काय की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तांबे, पारा आणि लोह, तर यांची परिवर्ती संयुजा आहे. तर परिवर्ती संयुजा म्हणजे काय की वेगवेगळी जी परिस्थिती असते, या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काही मूलद्रव्ये म्हणजे उदाहरणार्थ कॉपर, तांबे, पारा आणि लोह, म्हणजे तांबेलाच कॉपर असं म्हणतात. तर ह्या मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देत असतात. कधी 1 देतात तर कधी 2 देतात. तर वेगवेगळ्या संख्येने ते इलेक्ट्रॉन देतात. म्हणजे त्यांना कोणाला एकच लागत असेल तर तो एकच देणार, कोणाला 2 लागत असतील तर काही वेळेला 2 देणार. तर वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात आणि घेतात. अशा वेळी ती मूलद्रव्ये ते एकापेक्षा जास्त संयुजा दाखवतात. आता इथे ही मूलद्रव्ये एकापेक्षा जास्त म्हणजे 2 वेळा संयुजा, इथे 1 पण आहे, त्याची तांब्याची संयुजा 1 पण आहे आणि 2 पण आहे. इथे पाऱ्याची काय आहे 1 आणि 2 पण आहे. तसंच लोहाची 2 पण आहे आणि 3 पण आहे. तर अशा वेळेला ते वेगवेगळे इलेक्ट्रॉन देत असतात, वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात आणि घेतात, म्हणून त्यांच्या एकापेक्षा जास्त संयुजा ते दाखवतात. तर एकापेक्षा जास्त, कधीकधी 1 दाखवतात तर कधीकधी 2 दाखवतात. तर याला परिवर्ती संयुजा असं म्हणतात. मग तांबे, पारा, लोह यांच्या ज्या संयुजा आहेत त्या परिवर्ती संयुजा आहेत. तर इथे 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणजे क्युप्रस तयार होतं, आणि 2 इलेक्ट्रॉन दिलं म्हणजे काय तयार होतं, क्युप्रिक तयार होतं. तसंच 1 इलेक्ट्रॉन दिला, 1 इलेक्ट्रॉन जर बघितला आपण तर जेव्हा 1 धन आयन इथे निर्माण होतं तेव्हा मर्क्युरस तयार होतं. इथे 1 धन आयन म्हणजे क्युप्रस, 2 धन आयन म्हणजे क्युप्रिक, इथे 1 धन आयन म्हणजे मर्क्युरस, 2 धन आयन म्हणजे मर्क्युरी, इथे 2 धन आयन म्हणजे फेरस आणि 3 असतील तर फेरिक, असं ते तयार होतात. याला आपण परिवर्ती संयुजा असं म्हणतो. पुढचा जो टॉपिक आहे मूलके, तो आपण नंतरच्या तासाला अभ्यासू. धन्यवाद.